हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसं असतं, आपल्याला कधीतरी खूप चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं, पण रोज रोज तर आपण बाहेरचं खाऊ शकत नाही. तर मी आज त्यासाठीच ही अशी एक स्नॅक्ससाठीची रेसिपी बनवते. तर आपण बनवतोय सोयाबीनचे कटलेट. तर त्यासाठी मी हे 200 ग्रॅम सोयाबीन गरम पाण्यामध्ये एक 10 मिनटं भिजत ठेवले होते. नंतर त्यातलं पाणी एक्स्ट्राचं काढून ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मी आता थोडं थोडं करत हे सगळे सोयाबीन बारीक वाटून घेते. तर मी त्यामध्ये दुसरं काही एक घातलेलं नाही आहे, बस फक्त सोयाबीनच आहे. आणि त्यानंतर हे 2 मोठ्या साईजचे बटाटे आहेत, जे मी आधी शिजवून घेतले आणि आता किसून आपल्याला ते सोयाबीनमध्ये घालायचे आहेत. तर आता बटाटाही छान असा किसून झालेला आहे. तर त्यानंतर आपण आता त्यामध्ये घालूयात ही कोथिंबीर. तर कोथिंबीरशिवाय आपल्या कोणत्याच रेसिपीला टेस्ट येत नाही. तर मी भरपूर कोथिंबीर घातले. अर्धा चमचा हळद घातले, 1 चमचा मीठ घातले. त्यानंतर थोडं चटपटीत टेस्ट यावी म्हणून आमचूर पावडर 1 चमचा घातले, धना जिरा पावडर 1 चमचा आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, तर ती मी 2 चमचे घातले. तुम्ही हिरवी मिरचीचाही यूज करू शकता. त्यानंतर 2 चमचे मी हा टोमॅटो केचप घातलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत ब्रेड क्रम्स. तर मी हे आधीच करून ठेवले ब्रेड क्रम. तर मी हे 4 चमचे ब्रेड क्रम घालणार आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून मळून घ्यायचं आहे. तर आता मी ते सगळं छान असं एकजीव करून घेते. तर बघू शकता छान असं ते मी सगळं मिक्स असं करून घेतलेलं आहे. तर आपलं हे बॅटर आता रेडी झाले. तर ते मी साईडला ठेवते आणि एका प्लेटमध्ये मी ब्रेड क्रम काढून घेणार आहे. तर सोयाबीनमध्ये घालून राहिलेलं जे ब्रेड क्रम आहे, तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि त्यानंतर आपल्याला स्लरी बनवायची आहे. तर मी मैद्यापासून बनवणार आहे आज. तर आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर काही यूज करू शकतो. तर मी इथं 3 चमचे मैदा घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून त्याची पातळ अशी पेस्ट बनवायची आहे. तर अगदी पातळ अशी मी त्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि आता आपण कटलेट करून घेऊयात. तर आता हे कटलेट्स तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता. तर मी गोल राऊंड शेपचे अगदी साधे सिंपल असे कटलेट बनवलेले आहेत. तर मी आता ते सर्व कटलेट बनवून घेते एका प्लेटमध्ये. तर बघू शकता मी असं चपटे असे गोल कटलेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर ते आता आपल्याला या मैद्याच्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचे. तर दोन्ही बाजूने छान असं मी त्याला कोट करून घेतले आणि त्यानंतर वरून लावायचे आहेत ब्रेड क्रम. बघू शकता. तर अशाच प्रकारे मी आता बाकी सगळे कटलेट्स करून घेतलेत आणि तोपर्यंत इकडे गॅसवर मी कढईत तेलही तापत ठेवलेलं आहे. तर कटलेट बनवून होईपर्यंत तेलही छान असं गरम झाले. तर आता ते आपण फ्राय करून घेऊयात. तर तुम्हाला जास्त तेलकट नको असतील तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता. पण मी आज हे तळून घेते. तर आता एक साईड छान अशी गोल्डन ब्राऊन झालेले आहे. तर मी पलटी करून दुसरी साईड पण छान अशी फ्राय करून घेते. तर बघू शकता आपल्या कटलेटला छान असा कलर आलेला आहे. तर आता ते मी एका प्लेटमध्ये टिश्यूवर काढून घेणार आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्याचं निघून जाईल. तर त्याचा कलर वगैरे खूप छान आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते. तर एकदा नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तर अशाच प्रकारे मी आता बाकीचे कटलेट्स पण फ्राय करून घेणार आहे. तर स्नॅक्ससाठी खूप छान असा हा ऑप्शन आहे किंवा लहान मुलांना कधी टिफिनमध्ये देण्यासाठी म्हणून पण छान अशी रेसिपी आहे. मुलं अगदी आवडीनं खातील. तर आता मी सगळे कटलेट्स तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ते छान असे प्लेटमध्ये मायोनीज आणि टोमॅटो केचपसोबत सर्व केलेले आहेत. तर ही सोयाबीन कटलेट त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील
तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर परत भेटू असंच नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बाय.